फ्रेंड्स, मी हाय. बघा, आम्ही आज शिपी आमटीचा बेत घातला आहे. शिपी आमटी सॉरी मटकीची डाळीची हुसळ काय हा तेच ते आमटी मटकीच्या डाळीची आमटी. तर आपण सगळ्यात पहिल्यांदी अशी हे करून घ्यायचं मसाला तयार आणि मटकीची डाळ शिजवायला टाकायची. शिजवायला त्यात पाणी जास्त ना 2-3 वेळा पहिल्यांदा धुवून घ्यायचे, मग पाणी मसाला टाकायचं, कोथिंबीर टाकायची. मग असं हा मसाला. मम्मी हा मसाला कसा बनवायला सांगा. कांदा, खोबरं, तीळ, लसूण, अद्रक हे सगळं भाजून घेतलं, मिक्सरमधून काढलं आणि आता फोडणी टाकली तेलात. बघा टाकलाय तेल सुटेपर्यंत. ओके, असं मिक्स करत राहायचं ब्राऊन काळा. नंतर काळा मसाला टाकायचा आहे आणि हळद वगैरे कढीपत्ता टाकलाय फोडणीला. ओके मसाला टाकून ओके ओके मग वरून मटकीची डाळ टाकायची. मस्त झणझणीत मटकीच्या डाळीची आमटी तयार. हा ठीक आहे, चला आजीला विचारून आज काय स्पेशल. ओके चला आजी, आज काय स्पेशल. मटकीच्या डाळीची आमटी. चला तर असं करून घ्यायचं. मसाला मन परत 1 चमचा मसाला, चमचा मसाला, अर्धा चमचा हळद, मीठ बी मसाला वाटताना टाकलेला आहे आणि डाळी टाकलेला आहे. आता थोडंसं तेल टाकूया कारण ते आपला मसाला तळला गेला पाहिजे ना. थोडं तेल कमी पडले, थोडंसं तेल टाकलं. मिक्सिंग कढीपत्ता पण टाकू शकता, पण ते कढीपत्त्याचं मी टाकलाय आधी फोडणी तुमच्या मनावरती. आणि चवीपुरतं मीठ दोन्हीमध्ये टाकायचं, हाफ करून. असं सगळं त्याच्यात ते ग्रँड असं बारीक केलं तर ना, ते धुवून चांगलं घ्यायचं. ते असं म्हणजे त्याच्या साईडला भांडं धुवून घ्यायचं, त्यातला मसाला सगळा काढून घ्यायचा. हां बघा, इथं हलवत करायचं. थांब, फोडणी टाकायची. त्यानंतर काय करायचं. शिजलेली डाळ फोडणी टाकायची. ओके, त्यातलं पाणी बिलकुल काढू नका. पाणी कशाला काढायचंय, डाळच असते ना ती शिजलेली. ओके थँक्स यू सांगितल्याबद्दल. त्यानंतर हिकसूक हलवी मिक्स करायची. असं नॉर्मल बसणार नाही आपली, म्हणून आपण कुकर मध्येच टाकू. ओके, त्याच्यात पाणी टाकताना कुकर मध्ये टाकू कारण ह्याच्यात आहे ना खूप घट्ट झाली. एवढी घट्ट नसती, पातळ आमटी सारखी पातळ करतात. आता कुकर ह्याच्यावर मांडू. पाणी टाकलं, जास्त घट झाली म्हणून. पाणी टाकून झाल्यावर थोड्या वेळ असं पाणी